विद्यार्थी मित्र हो, फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आज आपण पाहत आहोत. पेज नंबर 294 वरील. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ ओंकार यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. प्रोप्रायटरचं नाव काय आहे तर ओंकार. त्यामुळे ॲन्सरमध्ये पहिल्यांदा काय येणार इन द बुक्स ऑफ ओंकार आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड दिलेली डेट लिहायची आणि नेक्स्ट पेजवरती आपल्याला बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 हे तयार करायचं आहे. तर इथं डेबिट बॅलन्सेस दिलेत, क्रेडिट बॅलन्सेस दिलेत. तर याचं पोस्टिंग पहिल्यांदा सांगते. डेटर्स ही आपली असेट आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून लेस, बॅड डेट्स प्रॉफिट लॉस डेबिट, रेंट रेट्स अँड टॅक्सेस प्रॉफिट लॉस डेबिट, इन्शुरन्स प्रॉफिट लॉस डेबिट, ऑफिस इक्विपमेंट असेट, फर्निचर अँड फिक्स्चर असेट, कॅश ॲट बँक असेट, लीगल एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस डेबिट, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट लॉस डेबिट, ब्रोकरेज प्रॉफिट लॉस डेबिट, ड्रॉइंग लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट, त्यानंतर कोल गॅस फ्युअल अँड वॉटर हे पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, मशिनरी असेट, कॅपिटल लायबिलिटी, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, रिटर्न आउटवर्ड म्हणजे हे परचेस रिटर्न आहे, हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेसमधून लेस, डिव्हिडंड रिसिव्ड इन्कम येते प्रॉफिट लॉस क्रेडिट, क्रेडिटर्स लायबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आणि RDD प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्समधून लेस करायचा. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला इथं बॅड डेट्समधून ह्या लेस करायचा. आता ॲडजस्टमेंट. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹42,000. क्लोजिंग स्टॉकची किंमत आहे 42,000. ही सेपरेट ॲडजस्टमेंट असते, टिक मार्क करायची गरज नाही. मग पहिला इफेक्ट कुठं होणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, बॅलन्स शीट असेट. त्यानंतर राईट ऑफ ₹1,200 ॲज बॅड डेट्स म्हणजे बॅड डेट्सचे ₹1,200 राईट ऑफ करा म्हणजे कमी करा. अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 2% ऑन डेटर्स म्हणजे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हणजेच RDD. डेटर्सवरती 2% RDD चार्ज करा. न्यू बॅड डेट्स न्यू RDD हे ॲडजस्टमेंट आहे. मग 2 आयटमवरती इफेक्ट करणार, बॅड डेट्स आणि डेटर्स. एक ठिकाणी ॲड होणार, एक ठिकाणी लेस होणार. बॅड डेट्समध्ये ॲड होणार आणि डेटर्समधून लेस होणार. बॅड डेट्समध्ये ॲड, डेटर्समधून लेस. बॅड डेट्स असणार प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, डेटर्स असणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग टिक मार्क करायला लागेल. 2 ॲडजस्टमेंट आहेत बघा. बॅड डेट्सला 2 ॲडजस्टमेंट आहेत आणि डेटर्सला पण 2 ॲडजस्टमेंट आहेत. डेटर्सला 2 टिक मार्क झाल्या, बॅड डेट्सला 2 टिक मार्क झाल्या. इथं RDD होतं म्हणून मी एक आधी टिक मार्क केलेली होती. 2 ॲडजस्टमेंट झाल्या, 2 टिक मार्क झाल्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लीगल एक्सपेन्सेस 750 अँड वेजेस ₹225. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय असतात की तो चालू वर्षाचा खर्च आहे पण अजून दिलेला नाही, मग तो आपल्याला पेड करावा लागत असतो. त्यामुळे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करावे लागतात कारण तो चालू वर्षाचा खर्च आहे म्हणजे आपल्याला तेवढा दाखवला पाहिजे. आत्ता पैसे दिलेत का नाही, ते पैसे आपण भविष्यात देणं लागतो. देणं म्हणजे लायबिलिटी, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट काय होणार त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड होणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग आता टिक मार्क कशाला, लीगल एक्सपेन्सेस आणि वेजेसला. बघा इथं वेजेस आहेत आणि इथं लीगल एक्सपेन्सेस, अशा टिक मार्क करून घ्यायच्या म्हणजे ते आयटम आपल्याला इनर कॉलममध्ये लिहावे लागत असतात. चौथी ॲडजस्टमेंट. चार्ज डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट 2.5% अँड मशिनरी 5%. 2 असेटवरती डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनमुळं काय होते, असेटची किंमत लेस होत असते. त्यामुळे पहिला इफेक्ट असेटमधून लेस होणार आणि जेवढी किंमत असेटची कमी होते तेवढा आपला लॉस होत असतो. त्यामुळे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
पहिला इफेक्ट असेटमधून लेस, दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस डेबिटला. टिकमार्क कशाला होणार? ऑफिस इक्विपमेंट आणि मशिनरी. बघा, ऑफिस इक्विपमेंटला एक टिकमार्क झाली आणि मशिनरी, लास्ट आयटम मशिनरी आहे, मशिनरीला एक टिकमार्क झाली. शेवटची ॲडजस्टमेंट 5 नंबर. प्रीपेड इन्शुरन्स ₹900. प्री म्हणजे आधी, पेड म्हणजे दिले, आधीच दिला आहे. म्हणजे इन्शुरन्सचे ₹900 आधी दिले, म्हणजे ह्या चालू वर्षातला तो खर्च नव्हता. पुढचा खर्च आता ॲडव्हान्समध्ये दिला, त्याला आपण प्रीपेड म्हणतो. मग आत्ताचा खर्च नाही म्हटलं की काय होणार? त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून लेस होणार. बघा, प्रीपेड काय करायचं असतं? लेस. आणि मग त्या इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला इयर एंडिंगला तेवढे पैसे मिळणार असतात, येणं असतं. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्समधून लेस, बॅलन्स शीट असेट. टिकमार्क कशाला करणार आपण? तर इन्शुरन्सला. इथे इन्शुरन्स आहे, याला टिकमार्क झाली. आता हे काय झालं? आपलं पोस्टिंग सांगून झालं. आता आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. आता इफेक्ट सांगितले. आता इथे एक वन बाय वन आपण जायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय लिहून घेत असतो? इथं ओपनिंग स्टॉक लिहून घ्यायचं, 2 नंबरला परचेसेस लिहायचं, त्यातनं लेस रिटर्न लिहायचा, इकडे क्रेडिटला सेल्स लिहायचं, लेस रिटर्न हे लिहून घ्यायचं, इथं बाय क्लोजिंग स्टॉक हे लिहून ठेवायचं, लायबिलिटी साईडला कॅपिटल हा आयटम लिहून ठेवायचा, इथे लायबिलिटीला कॅपिटल आहे ते लिहून ठेवायचं. असेटला क्लोजिंग स्टॉक जरी लिहून ठेवला तरी पण चालू शकतोय. आणि मग काय करायचं? आपण पोस्टिंग करायला स्टार्ट करायचं. आता पहिला आयटम काय आहे? डेटर्स आहे 45,000. डेटर्स ही काय आहे? आपली असेट आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स हे आता सिक्वेन्समध्ये खाली घातले. तुम्ही आहे असं 1 नंबरला घेतलं इथं तरीही चालू शकते, काय फरक पडत नाही. मग डेटर्सची अमाऊंट बघा कुठं येणार? 45,000 ही इनर कॉलमला आले. आता टिकमार्क किती होत्या? तिथं 2 होत्या, त्यामुळे 3 ओळी सोडायच्या. बघा, इथं 1, ही 2 आणि हे 3. अशा डेटर्सच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडल्या पाहिजेत. 2 ॲडजस्टमेंट असल्या की 3 ओळी रिकाम्या. त्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक किती? 11,550. मग इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक घ्यायचा 11,550. त्यानंतर इथं आहे परचेसेस 53,250. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इनरला घ्यायचे, कारण का रिटर्न आहे तो आपल्याला इथं वजा करायचा आहे. नेक्स्ट आयटम बघायचं. लगेच पोस्टिंग झालं की रिटर्न ट्रायल बॅलन्सकडे यायचं. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 1,050. हे आपल्याला सेल्समधून लेस करायला लागेल. सेल्स रिटर्न सेल्समधून लेस. त्यानंतर बॅड डेट्स आहेत 600. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स ₹600. आता इथं आधी न्यू घेतलेत त्यांनी, पण ॲक्च्युली हे 1 नंबरला घ्यायचे. 2 बॅड डेट्स म्हणून हे 600 घ्यायचे आणि मग त्याच्यात ॲड न्यू बॅड डेट्स हे 1,200 दाखवायचे. त्यानंतर रेंट, रेट्स आणि टॅक्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 2 रेंट, रेट्स आणि टॅक्सेस. हे सिक्वेन्समध्ये खाली पाहिजे असं काय नाही बरं का. डायरेक्ट तुम्ही प्रॉफिट लॉस चालू होतोय तिथून लिहायला चालू करा तरी चालू शकते. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टिकमार्क आहे, त्यामुळं इनर कॉलमला अमाऊंट आली 2,400. नेक्स्ट बघा, ऑफिस इक्विपमेंट 42,900 असेट साईडला. ऑफिस इक्विपमेंट इनरला अमाऊंट आली 42,900 ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्स्चर 28,500 असेटलाच दाखवायचं. फर्निचर अँड फिक्स्चर 28,500. त्यानंतर आहे ट्रायल बॅलन्सला काय? कॅश ॲट बँक 32,280 असेट. कॅश ॲट बँक 32,280. आउटर कॉलमला ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर लिगल एक्सपेन्सेस 3,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. लिगल एक्सपेन्सेस इनर कॉलमला 3,000. त्यानंतरचा आयटम आहे ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू ॲडव्हर्टाइजमेंट 1,800. त्यानंतर ब्रोकरेज प्रॉफिट लॉस डेबिटला. टू ब्रोकरेज 2,100 आउटर कॉलमला अमाऊंट. ड्रॉइंग आहे. त्यानंतर ड्रॉइंग हे काय करायचं आपल्याला? कॅपिटलमधून लेस लायबिलिटीला. कॅपिटलमधून लेस ड्रॉइंग 3,000. त्यानंतर आहेत वेजेस. वेजेस हे आपल्याला कुठल्या ह्याचे असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि टिकमार्क आहे, त्यामुळे इथं परचेस रिटर्न नंतर 2 वेजेस आणि इनर कॉलमला अमाऊंट आली 2,250. एक ओळ सोडायची, कारण एक टिकमार्क आहे म्हटलं की एक ओळ ब्लँक. त्यानंतरचा आयटम कोल, गॅस, फ्युएल अँड वॉटर. हे कुठं जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कोल, गॅस, फ्युएल आणि वॉटर 1,800. आणि लास्ट डेबिटचा आयटम आहे मशिनरी. टिकमार्क आहे. मशिनरी ही असेट आहे, त्यामुळे असेट साईडला मशिनरी 12,000. आता क्रेडिट साईड बघायची. पहिल्यांदा दिलं आहे कॅपिटल 1,20,000. लायबिलिटी साईडला कॅपिटल इनर कॉलमला
बघा इथं टिक मार्क नव्हती तरी पण आपण इनरला, कारण कॅपिटल हे नेहमी इनर कॉलममध्ये लिहायचं असतं. त्यानंतर सेल्स 60,750 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इनरला आले 60,750. आता सेल्स रिटर्नवरती ऑलरेडी आपण लिहून ठेवला आहे. ह्या दोन्हींची वजाबाकी करून आउटरला अमाऊंट घ्यायची 59,700. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड म्हणजे हा परचेस रिटर्न आहे. परचेसेसमधून लेस झाला पाहिजे 450. इथं परचेसेसमधून लेस परचेस रिटर्न वजाबाकी करून आउटरला अमाऊंट 52,800. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं. त्यानंतर डिव्हिडंड रिसिवड इन्कम आहे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला. इथं एक ओळ रिकामी सोडायची, कारण ग्रॉस प्रॉफिट हा एक नंबरला आला पाहिजे, त्याच्यानंतर इन्कमचे आयटम आले पाहिजेत. त्यामुळे एक ओळ सोडून बाय डिव्हिडंड रिसिवड 2,250. त्यानंतर आयटम आहे काय क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही काय आहे तर लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला क्रेडिटर्स 37,500. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट 24,000. ही पण लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 24,000. आणि RDD ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला RDD हा ओल्ड RDD असतो. आपला बॅड डेट्सच्या फॉर्मॅटमध्ये तो लेस होत असतो. त्यामुळे इथं बघा ह्या बॅड डेट्सच्या फॉर्मॅटमध्ये शेवटी लेस ब्रॅकेटमध्ये ओल्ड दिले, म्हणजे हा ओल्ड RDD आहे. 1,200 इनरला अमाऊंट लिहायची. आता आपण ॲडजस्टमेंटचे इफेक्ट बघू. पहिलं क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिली 42,000. मग पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 42,000 येणार बाय क्लोजिंग स्टॉक. आणि बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक आला 42,000. त्यानंतर 2 नंबरला राईट ऑफ 1,200 बॅड डेट्स म्हटले. हे न्यू बॅड डेट्स आहेत. 2 आयटमवरती इफेक्ट करतात. एक म्हणजे बॅड डेट्स आणि दुसरा म्हणजे डेटर्स. आता डेटर्सचे मधून 1,200 रुपये कमी मिळणार. बघा येणं किती होतं डेटर्सचं 45,000. आता त्यातले 1,200 मिळणार नाहीत, कारण ते बुडणार आहेत. म्हणून बॅड डेट्समधून काय झाले लेस झाले. इनरलाच अमाऊंट काढून ठेवायची, कारण अजून एक ॲडजस्टमेंट आहे. 45,000तून 1,200 वजा करता इनरला बॅलन्स घेऊन ठेवायचा 43,800. आणि हे जे 1,200 आहे त्याचा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जो बॅड डेट्सचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेट्स 1,200 होणार आहेत. त्यानंतर पुढं RDD सांगितलं आपल्याला किती टक्के तर 2%. आता 2% RDD कशावर तर डेटर्सची अमाऊंट जी इथं बॅलन्सिंग फिगर आलेली आहे. इथं बघा व्यवस्थित ही 43,800 ही जी फिगर आलेली आहे याच्यावरती 2% काढायचं. मग 43,800 गुणिले 2 भागिले 100 हे कॅल्क्युलेशन केलं की 876 ही अमाऊंट येते. मग ह्या 43,800मधून हे 876 वजा करून आउटरला बॅलन्स येणार 42,924. आणि तो RDDचा ह्या 876चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्सच्या फॉर्मॅटमध्ये ॲड न्यू RDD 876. आता ह्या 3 आयटमची टोटल इथं इनरला होणार. त्यातून 1,200 वजा होऊन आउटर कॉलमला 1,476 असा इफेक्ट होणार आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत. लिगल एक्सपेन्सेस आणि वेजेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड होणार. लिगल एक्सपेन्सेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग. बघा लिगल एक्सपेन्सेसची अमाऊंट किती 750 ॲड झाले आउटरला 3,750. आणि वेजेसमध्ये किती ॲड होणार 225. ॲड आउटस्टँडिंग 225 आउटरला 2,475. दोन्हीही खर्चाची रक्कम दिलेली नाही, तेवढं देणं आहे. देणं म्हणले की आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड. त्यामुळे हेडिंग कसं येणार आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि त्याच्या अंडर मग लिगल एक्सपेन्सेस आणि वेजेस 2 अमाऊंट इनरला आल्या. यांची टोटल इथं आउटरला आली 975. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन सांगितले. ऑफिस इक्विपमेंटवरती 2.5% आणि मशिनरीवरती 5%. ऑफिस इक्विपमेंटवरती 2.5%. 10%नं काढायचं 4,290 येणार. त्याच्या निम्म 5%नं काढायचं आणि 5च्या निम्म पुन्हा 2.5% येणार. ते अमाऊंट 1,073 येते. 42,900मधनं हे 1,073 वजा करून आउटरला फिगर. आणि मशिनरीमधून पण 5%नं 10%नं 1,200. त्याच्या निम्म 5%नं 600 वजा करून आउटरला अमाऊंट आली 11,400. दोन्ही असेटवरचं डेप्रिसिएशन म्हणजे आपल्या बिझनेसचा लॉस आहे. लॉस म्हटलं की आपल्याला प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन असं हेडिंग टाकायचं. त्याच्या अंडर ऑफिस इक्विपमेंट इनरला 1,073, मशिनरी इनरला 600 असे दोन्हींची टोटल आउटर कॉलममध्ये 1,673. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स 900. इन्शुरन्समधलं लेस होणार आहेत. ॲडव्हान्समध्ये दिलेत. इन्शुरन्समधून लेस झाले वजाबाकी करून आउटरला 1,500. आणि जेवढी प्रीपेड आहे तेवढे बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 900.
या पद्धतीने त्याचा इफेक्ट होणार आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण आता 2-2 इफेक्ट करत गेलो. आता यानंतर क्लोज करायचं असतं आपल्याला. तर आत्तापर्यंत बघायचं आपण टिकमार करत गेलो आहे. म्हणजे बॅलन्सिंग फिगर कुठं आली आपली, ही 33,075 ही आपली बॅलन्सिंग फिगर येणार आहे. मग त्यासाठी आपण विचार कसा करणार, क्रेडिटला किती आहेत 59,700 आणि 42. मग ह्या दोन्हींची टोटल केली तर किती येते 1,01,700. आणि ही डेबिटला किती आहेत 11,550, 52,800, 2,475 आणि 1,800. ह्या 4 आयटमची टोटल करून बघायची. ती 1,01,700 पेक्षा कमी आहे. त्यामुळे ह्या टोटलमधून हे वरच्या 4 नंबरची टोटल वजा करायची आणि जो बॅलन्स येणार तो म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट. कारण क्रेडिट साईड म्हणजे इन्कम आहे, डेबिट साईड म्हणजे एक्सपेन्सेस आहेत. इन्कममधनं खर्च जर वजा केला तर जो राहणार तो म्हणजे आपला प्रॉफिट. त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट नाव देतो. त्यामुळे बॅलन्सिंग फिगरला काय लिहिणार आपण, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट अपोजिट साईडला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे प्रॉफिट लॉसला. तिथं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 33,075. आता प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करताना पुन्हा विचार करायचा कोणती साईड जास्त आहे. मग क्रेडिटची टोटल बघायची किती आहे. आता डेबिटला जेवढे टिक मार्क केले आयटम आहेत तेवढ्यांची टोटल करून बघायची. ती काय होणार आहे, कमी येणार आहे. क्रेडिटची टोटल येणार 35,325 आणि डेबिटची टोटल ही त्याच्यापेक्षा कमी असणार. म्हणजे आपली क्रेडिट साईड जास्त आहे, इन्कम जास्त आहे, ते आपण दोन्हीकडे मांडणार. आणि मग हे जे इथले आयटम होते फक्त प्रॉफिट लॉसचे 3,750 पासून हे 2,100पर्यंत यांची टोटल करायची. ती 35,325मधून वजा करायची आणि जो बॅलन्स येणार तो म्हणजे नेट प्रॉफिट. तो किती येतोय 20,356. हा कॅपिटलला ट्रान्सफर करायचा असतो. त्यामुळे लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट, लायबिलिटीला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट 20,356. दोन्हींची टोटल पुन्हा इनरला, त्यातून ड्रॉइंगची अमाऊंट लेस करून अमाऊंटला किती येणार तर 1,37,356 ही आउटरला बॅलन्सिंग फिगर आली. आता याच्यानंतर बॅलन्स शीटमध्ये टॅली होत असते, त्याच्यात कधीही बॅलन्सिंग फिगर निघत नाही. म्हणजे लायबिलिटी साईडची टोटल आणि ही असेट साईडची टोटल ही इक्वल आली पाहिजे. ती किती आली पाहिजे 1,99,831. या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करा.